आपल्या समवेत हिंद केसरी रावशेठ जवळकर यांच्या मातोश्री आहेत. आई सगळी पोरं घाटात जात होती. घाटात सकाळी बैल घेऊन जायची, पण तिकडं घाट झाल्याच्या नंतर रात्री परत घेऊन यायची. तुमच्या काय भावना असायच्या? काय मनाबारी जिंकायचा आणि खात्री होती का हा जिंकेलच जिंके, आनंद व्हायचा. आणि मनात निघला का आम्हाला खात्री होती इथनं निघल्यावर हा का हा जिंकणार, अशी शंका नव्हती येत मनात कधीच का तो जिंकणार नाही म्हणून, अशी कधी शंका नव्हती. तो आपल्या घरात केव्हा आला, कसा आला, काय सांगा? त्याला बरेच वर्ष झाले. हां. आणि आल्यावर तो कसा शांत होता, कसा होता? शांतच होतो, पण त्याला लळा नानाचा लय ना. हां. नाना ये म्हणला का तिथं असलं तरी यायचा. नानाविषयी काय काय आठवण त्याच्या? नानाविषयी काय काय आठवण त्याच्या? आता काय तो लहानपणापासूनच बैला ते खरं बोलायचं. नाना त्याला लहानपणी मी मारलं हाणलं, पण तो शाळेला काही गेला नाही. नुसते नुसते बैल पायी जायचा तो बैलगाड्याला इथून सुरेंच्या बैलांबरोबर. हा बाळपाटील आणि बारीक होता तो त्याचा मित्र बाळपाटलाचा मुलगा, आणि तो पायी निघायचे कुठं, मला बिन विचारता निघायचे. मला वाटायचं गेला शाळेत, घरी आलं का मी त्याला मारायची. मग शेवटी त्याचा हट्टच पूर्ण केला, तुम्ही बैलच घेऊन दिला? मग त्याने हट्टच केला मोठा झाल्यावर पुरा त्याचा बैलच. तो मनाने तुमचं नावच केलं म्हणून नावच केलं. मला ज्यावेळी रात्री गाडी यायची त्यावेळी काय घरात कसं वातावरण असायचं बक्षीस आणल्यावर? एकदम आनंदाच. सकाळी निघतानीच असायचं तो येईल आणि बक्षीस आणील, संध्याकाळी असं नाही, निघतानीच खात्री होती आणणार, कारण तो कधी फेलच नाही गेला. काय आता तो आपल्यात नाही, काय भावना आहेत? आता काय आनंदच गेला सगळा. नानाचा तर आनंदच हरपला. ताईने सांगितलं मग बोलताना की नानाला आता आधार द्यायला पाहिजे. त्याच्यावर आधार द्यायला त्याची आहेत मित्र म्हणजे माणिक शेटे सगळे त्याचे मित्र चांगले, सगळे माणिक शेठ सांडवर, गणपत मोरवे, नाना पाटील, सगळे लंगोटे, लांडगे सगळे मित्र चांगले आहेत त्याचे. आधार द्यायला नाना काय बैलगाडा आणि नाना क्षेत्र समीकरण. बैलगाडा म्हणलं का नाना म्हणलं का बैलगाडा. बैलांशिवाय काय नाही. म्हणाले शहाणा बैल होता. मी जाऊन अशी अशी त्याच्याशी गप्पा मारायची, तो मान हलवायचा असा. एवढा शहाणा म्हणलं का एवढा शहाणा होता. नाना पण त्याला थांब म्हणले का थांबायचा, म्हणजे एवढा. हो, इकडे ये म्हणलं का यायचा, म्हणे चल म्हणलं का चालायचं. एवढा म्हणे शहाणा होता. एवढा नाना दुखतानीच म्हणायचा मण्याबारी झाली पाहिजे, झाली बण्याबारी करायचं. शहाणा, लई शहाणा बैल. जीव काढून पडायचा नानासाठी. नानानी त्याला पोटच्या पोराच्या वर जीव लावला. मुलांना नाही एवढा जीव लावला, एवढा त्याला जीव लावला. 17-18 वर्ष आमच्याकडे येतो. दिव्य आत्मा होता ते, काय देवरूपी होता तो. समजून नाही आले ते, गेल्यावर किंमत कळते. एकनाथ महाराजांच्या घरी जसा पांडुरंग श्रीखंडा रूपाने आला होता, पाणी भरीत होता, देवाला शोधायला आले तर देव गायब झाला. मग देव गेल्यावर एकनाथ महाराजांना कळलं हा देव होता. तसं म्हणायचं झालंय. आता ते गेल्यावर कळलं का हा देवरूप होता. कारण कोणत्याही घाटात हायचे त्याची फायनल. साधा बैल असता तर हे शक्य होतं का?
कधी ना कधीतरी हारला असता. नाही तो दिव्य आत्मा होता, देवरूप होता. गेला आमच्यातून, आमच्या घराचा आनंदच घेऊन गेला तो सगळा.